हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्लॉग आहे आपला आउटडोअरचा. मी चालले आता साताऱ्याला. मी नेहासोबत चालले आहे. तिचं काम आहे, ती कलाकारांचे इंटरव्ह्यूज वगैरे घेत असते. तर झी मराठीची नवीन मालिका येते आहे निवेदिता सराफ यांची. तर त्या मालिकेच्या इंटरव्ह्यू दरम्यान म्हणजे त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर तिकडे काय काय होतं आहे इंटरव्ह्यू दरम्यान ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. पूर्ण अख्खी जर्नी तुम्हाला बघायला मिळेल मुंबई ते साताऱ्याची. चला आपण आता या ब्लॉगला सुरुवात करूया. मी आता दादरला पोहोचले आहे. तर प्रीतम हॉटेलजवळ सगळ्यांना जमायला सांगितलं होतं. तर नेहा तर पोहोचली आहे 10-15 मिनटापूर्वीच. मी पण पोहोचते आता. लोक म्हणते ही जी मैत्रीण एवढी चेंज कशी झाली, एकदम वेगळीच दिसते. कोण आहे? तिने मेकअप नाही केलाय म्हणून अशी दिसते डिप्रेस झाल्यासारखी. आणि म्हणजे झोप पण नाही झाली रात्रभर. हो. आणि खूपच सकाळी आली. माझी खाल्लं देखील. पण नाही आहे काही तरी चेहऱ्यावर. हाय. ही आमची बस आली. आम्ही ह्या बसने साताऱ्याला चाललो आहे. मी बोलणार होते आम्ही साताऱ्याला चाललो आहे ना. आता मी गाणं गात होते मी साताऱ्याची गुलछडी. मग मला आठवलं मी गुलछडी नाही फक्त छडीच AC बस आहे त्यामुळे जरा बरं वाटतंय. आणि मला नाही बरं वाटतं. मला AC नाही आवडत. आमची खिडकी पण किती मोठी आहे. आता मला भूक लागली आहे. काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल. तुला काय वाटतं? बरोबर. मगाशी काय झोप मारलं असतं तू तो तिकडे? काय मला काही आठवत आठवतच नाही. नाही. तिकडे खाली उभी होती तेव्हा. ते केसांचा सांग ना यांना तुझ्या. मला नाही कॅमेरा फिरवून सांग ना तू. मला ना युजली खूप असं चालल्यानंतर घाम येतो. तर मी आता स्टेशनपासून प्रीतम हॉटेलपर्यंत चालत आहे. ज्यांना माहिती आहे किती अंतर आहे, जास्त नाही आहे पण आहे. तर मी चालत चालत आले आणि मला ना एवढा घाम आला ना पूर्ण आतून असं सगळं. मी ना पंखा काढला आणि अगदी मी इथे केसांपर्यंत की इथूनच मला घाम आला आहे. तर असं अगदी जवळ नेला तर ना एक केस या पंख्याच्या पाठी अडकून आला आहे. तर असं पुन्हा झालं. म्हटलं हिला जाईपर्यंत केस राहिले पाहिजे तर वीक घालायची. जाऊ रे. बघा आमचे सगळे सखे सोबती. ती तिथूनच हात दाखवते मधुरा. तुला मधुरा दिसते मला. अच्छा ती पण. अच्छा ती आहे. हो. आता मधुरा येईल आणि म्हणे ए हाय गुड मॉर्निंग मधुरा. इकडे. आणि तुला कोणाला शेजारी बसवायचं असेल तर इथे. वाव, हे क्लच किती क्यूट आहे. ब्लॉग सुरू झाला का? गुड मॉर्निंग. कोणती आहे तुझी बॅग? हाय. असं केलं आता आम्हाला ना उपमा हवा होता पण पोहे आणले. आता मी गाणं गाणार. पोहे अंगई तू. आम्हाला इथे झी मराठीवाल्यांनी माझा लिहिलाय. हा तरी निदान माझा आहे. काय म्हणावं या विनोद बुद्धीला. ते फ्रुटी देऊ शकले असते पण त्यांची सिरियल होती ना माझा होशील म्हणून त्यांनी माझा घेतला. छान हो. मला कळलं की दादा पुस्तक वाचतोय. तुम्ही बघू शकता. दादा पाहून कुठलं पुस्तक वाचतोय. हे पुस्तक का मी सांगणार आहे. हे मला बघल्यावर वाटतंय. हे व्यक्ती आणि वल्ली पुस्तक आहे. अच्छा दिगू वाचतोय. चांगलं आहे. पुस्तकात हा खिडकीत हे पुस्तकात मला घरून बसण्यापेक्षा सगळ्यात चांगली कमेंट मिळाली तुला. हो तू दिगू वाचतोय चांगलं आहे. दिगू वाचलं. त्याच्यापर्यंत जेवढेही लोक गेले दिग्या पुस्तक ही रिॲक्शन नाही. मला असं वाटतं की खिडक्यात माना घालून बसण्यापेक्षा पुस्तकात माना घालून बसणं कधी चांगलं. यावरून मला नेहाचा तो आईचा किस्सा
आम्ही सगळे एकदा गेलो, थांबा नीट सांग. आम्ही सगळे एकदा ना आईला गेलेलो, मला वाटतं लास्ट इयरला राजस्थानला. आणि ना नेहाला आम्ही कशावरनं तरी काहीतरी ओरडलो होतो. उशीर झालेला, उशीर ट्रेन झालेला. आमचा परतीचा प्रवास होता राजस्थानवरून मुंबईसाठी. तर ट्रेन पकडायची होती आणि तिथे नेहा शॉपिंग करत बसली. खाण्याच्या गोष्टीला नुसती घेतच होती थांबतच नव्हती ती. आणि आपल्या सरला सांगताय की चला 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 ट्रेन सुटते, तरी ही घेतच होती. ते हिला ना आमच्या ग्रुप आहे ना मित्रमैत्रिणींचा, तर कोणीतरी हिला ओरडलं की हिला बस कर आता चल. तर हिला राग आला, ही ट्रेनमध्ये चढली आमच्यासोबत आणि एका कोचवर बसली एकटीच कोपऱ्यात खिडकीपाशी आणि पुस्तक उघडलं आणि वाचत बसली होती. तेवढ्यात आपले सर आले, GD सर. असेच पास होत होते, असे बर्थ म्हणून प्रत्येक असं पास होत होते. परत असे 2 पावलं मागे आले माझ्याकडे, म्हणले की बेटा हे एक काम तुम्ही चांगलं करताय. बाकी सगळी टवाळकी पोरं आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि ही एकटी तिकडे बसून पुस्तक वाचत होती. आणि ते निघून गेल्यावर ना माझ्या मैत्रिणी आल्या आणि मला म्हणाल्या गपचूप उठ आणि इथे येणे तर पुस्तक घेणे फेकून दे. तर हिला राग आलेला आमचा, त्यामुळे तिकडे कोपऱ्यात बसली. आम्ही ना इथे एका हॉटेलमध्ये थांबलोय जेवणासाठी म्हणून. गावरान चिकन थाळी. हो पिठलं भाकरी वगैरे घेऊ शकते. आमचं जेवण आलेलं आहे, फक्त आता भाकरी यायची बाकी. भाकरी बघा ह्यांची किती मोठी आहे, माझ्यासाठी 2 वेळेची होऊन जाईल. नेहाचं पण इथे जेवण आलं आहे नॉनव्हेजचं, असं लाल चिकनचं हे दिसतंय मला. हे कुस्करून असं याच्यात कुस्करून खातात, पण बाई. आपल्याकडे तसं खात नाहीत, म्हणजे आपल्या कोकणात. म्हणून मी आपलं असंच खाईन. हे बघूनच तुम्हाला कळेल किती झणझणीत आहे. काय सांगशील नेहा? गंगी पटकन वाढ, तुकडा मोडतो पटकन वाढ. आम्ही ना इथे एका सुंदर अशा मंदिराच्या शेजारी आलोय आणि इथे ना छत्रपती थोरले शाहू महाराज यांचं समाधी स्थळ पण आहे. इथे हे मंदिर आहे इकडे समोर. इथे वॅनिटी सुद्धा आहे मेकअपसाठी. शिंकता हे लागलं तेच लागलंच नव्हते. तर किती छान आहे यार, खरंच खूप सुंदर आहे. आणि खरं सांगू का, मुंबईहून आम्ही इथे आलो आहे आता, पण ना अजिबात ऊन आहे पण अजिबात असं घाम नाही येते, असं छान आहे वातावरण. आणि ते समोरचं मंदिर खूप सुंदर आहे. आणि इथे पण एक मंदिर आहे बघा. आणि नेहा इथे बसली आहे. जर ती तुमचा ऊन कसा जाईल, म्हणजे सूर्य कसा जाईल त्याच्यावरून इथे सगळं सेटअप केलं आहे या लोकांनी. इथे सगळे कलाकार येतील आणि हे इथे असं छानसं मंदिर आहे. थांबा मी थोडं तुम्हाला लांबून दाखवते. हे ना असं इथे मंदिर आहे. मंदिराचा हा परिसर आहे, पण मला अजूनही कळलेलं नाही आहे की हे कुठलं मंदिर आहे. मी कोणाला तरी विचारते आणि तुम्हाला सांग. ओके. मी ना इथे एका काकींना विचारलं की कुठलं मंदिर आहे, तर त्या म्हणाल्या महादेवाचं मंदिर आहे. त्या म्हणाल्या की आतमध्येचं खूप छान आहे म्हणून. तर इथे असं हे मंदिर आहे आतमध्ये. मी आले आहे मंदिरात आणि अशी इथून एंट्री आहे आणि इथे समोर हे बघा असं हे छान मंदिर आहे. इथे मस्त आहे ना.
15. अंतराल लक्ष्मी चालली आहे ना. हो हो. सगळ्यांचा प्रवास मस्त झाला का? आमचं सातारचं मटण खाल्लं की नाही? थँक्यू सो मच. बरं मंडळी, आम्ही इथे साताऱ्यामध्ये ज्या मंदिरात आलो आहे ना, ते महादेवाचं मंदिर आहे हे बघा इथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे साताऱ्या सिटीपासनं 5 किलोमीटरवर आहे. संगम माऊली म्हणून नाव आहे या संपूर्ण भोवतालच्या परिसराचं. माझा पण येतो ना. तिला पाणी आणतोय तोपर्यंत. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आमची ऊर्जा तीच आहे, माझी पण आणि अशोकची पण. आणि आम्हा दोघांनाही आम्हाला खूप आनंद होतो की तुमची जनरेशन इतकं प्रेम करते, इतका मान सन्मान देते. त्याबद्दल आणखी काय बोलू मी. ही मालिका सांगली आणि कोल्हापूरच्या धर्तीवर आधारित आहे. जी सांगली म्हणजे नाट्य पंढरी आणि कोल्हापूर म्हणजे दत्ताचं पावन स्थान असलेली भूमी, म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नरसोबावाडी. अशा या सांगली कोल्हापूरच्या धर्तीवर असलेली मालिका म्हणजेच कृष्णाईच्या लेकी. आणि ह्याच कृष्णाईच्या लेकी या मालिकेची आपण एक झलक बघणार आहे, जी 15 जूनपासून झी मराठीवर येतीये संध्याकाळी 7 वाजता. म्हणजेच शारदा, म्हणजेच एकता लब्दे, गौरी म्हणजेच ट्विंकल यादव, सौदामिनी म्हणजेच नारायणी वर्णे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कृष्णाई आणि त्यांच्या लेकींसाठी. कृष्णाईच्या लेकी झी मराठीवर संध्याकाळी 7 वाजता. मालिका खरंच तुम्हाला तुमचं मनोरंजन करेल, त्याचबरोबर थोडंसं प्रबोधनही करेल. एक अतिशय कणखर अशा या स्त्रीची आहे ही मालिका. आणि तशाच तिच्या त्या 3 लेकी आहेत, या माझ्या ज्या लेकी मला मिळाल्या आहेत, इतक्या गोड लेकी मिळाल्या आहेत मला खरोखरच. आणि प्रत्येकीचा स्वभाव विशेष वेगळा आहे. एक अशी स्त्री की जिला फक्त चूल आणि मूल या पलीकडे दुसऱ्या आयुष्यात काही माहीत नव्हतं. आधी कदाचित वडिलांच्या छायेत ती वाढली असेल, नंतर नवऱ्याच्या छायेत तिने संसार केला. तिला त्या उंबरठ्या पलीकडचं जगच माहिती नव्हतं. अशा स्त्रीवरती जेव्हा अशी वेळ येते की 3 मुली झाल्या आणि म्हणून तिचा नवरा तिला सोडून देतो आणि जाऊन दुसरं लग्न करतो आणि गावापाठची एक पडकी जमीन तिला देऊन टाकतो. खरं तर त्या स्त्रीला तेव्हा असं वाटतं की जाऊन मला जीव द्यायचा आहे, कारण मला माहितीच नाही कसं जगायचं. पुरुषाच्या आधाराशिवाय कसं जगायचं हे कधी माहितीच नाही, हे कधी कोणी शिकवलंच नाही. हा माझा मुलगा, या आमच्या मातोश्री. शंकरचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे मातोश्रींचा शब्द म्हणजे त्याच्यासाठी ब्रीदवाक्य, म्हणजे काही मातोश्री म्हणतील ती पूर्व दिशा. ज्यांच्याकडे आहे त्यांनी प्लीज समोर बघा.
आमचं जेवण आलंय. याच्यात ते राईस आहे मला वाटतं आणि पुरी आहे. ही मला वाटतं बापरे धक्का लागला. बटाट्याची भाजी आहे असं वाटतंय मला आणि लोणचं आहे. मी आणि नेहाने एकच घेतलं कारण आम्ही खूप कमी जेवतो. तर मला वाटतं की हे एक नेहाला आणि एक मला पुरेल. तर जास्त वाया नको जायला जेवण म्हणून आम्ही हे एकच शेअर करणार आहोत. गाईस कंदी पेढेसाठी गाडी थांबवली आहे आणि लोक बघा कशी रेडी झाली. मी पण रेडी झाली. मी पण रेडी झाली कंदी पेढे आणायला. कंदी पेढीसाठी थांबले कंदी नव्हे ते आम्हाला कंदी पेढे घ्यायचे नाही तर तुला लवकर लवकर. सगळ्यांनी इथे ड्रायव्हरला सांगून पेढे घेण्यासाठी बस थांबवली. सगळे आता पेढे घेऊया. हलवाडी पायाने चालत कंदी पेढे. चला पेढे बघूया. पेढे हे काय पेढे इथे. सॉरी मंडळी जरा धावा धावा. साखरेचा 180, गुळाचा 190. जो सिंक्रो झालाय आपला कमाल. आम्ही घेतलं फुलाचा. हे फ्रेंडली एक्स्ट्रा फ्रेंडली बघ येते आमची कस्तुरी आहे बघा. त्यांच्या दुकानातच मालकीनच जणू काय आम्हाला दाखवा परफेक्टली. आम्ही इथे ना वॉशरूमला म्हणून ब्रेक घेतलाय. काय म्हणावं नेहा तुला. इथे साताऱ्यामध्ये खूप थंड वातावरण आहे रात्रीचं. म्हणजे खरं सांगू मुंबईमध्ये ना रात्री झोपताना AC लावावा लागतो. पण इथे खरंच खूप छान वाटतंय. जसा जोरदार गार वारा सुटलाय. छान वाटतंय वातावरण मस्त आहे. सॉरी जगलं बायको. उदे तारे जमी पे उदे. नंदा रुपया काय रे घरी मुलींना असं छळतो. गरीब मुली. अगं कोण. अच्छा मधुरा येते. मुलं अगदी मोकाट सुटली आहेत. हे बघा. हे तर लय हलकं आहे.